तुम्हास माहीत आहे का मराठीतील पहिला चित्रपट कोणता? 1932चा प्रभातचा अयोध्येचा राजा हा मराठीतील पहिला बोलपट म्हणून समजला जातो. 6 फेब्रुवारी 1932ला तो मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमात प्रदर्शित झाला होता. अयोध्येचा राजा चित्रपट तंत्राने चित्रण करण्यात आलेला पहिला मराठीतील चित्रपट. अयोध्येचा राजाचे दिग्दर्शक होते व्ही शांताराम. नायक नायिका गोविंदराम टेंबे आणि दुर्गा खोटे होते. या बोलपटाच्या आधी मराठीत एक बोलपट आला होता, मास्टर आणि कंपनीचा संत तुकाराम, आणि तो अयोध्येचा राजाच्या आधी 30 जानेवारी 1932ला पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रकाशित झाला होता. तरीही या चित्रपटाला मराठीतल्या पहिल्या बोलपटाचा दर्जा दिला जात नाही, कारण हा चित्रपट म्हणजे एक नाटक होते आणि रंगभूमीवर नाटकाचा प्रयोग चालू ठेवून या चित्रपटात त्या नाटकाचे कॅमेऱ्याने चित्रण करण्यात आले होते. त्यामुळे अयोध्येचा राजा या चित्रपटाला पहिला बोलपट म्हणून ओळखण्यात येते. अशाच हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.